ग्रामीण जीवनातील समस्या मराठी निबंध। ग्रामीण भारत हा देशाचा आत्मा आहे हे वाक्य ऐकताना कितीतरी वेळा आले असेल तरी हा आत्मा आज अनेक गंभीर समस्यांनी ग्रासलेला आहे। भारताच्या 65% लोकसंख्येचे घर असलेल्या गावांना दररोज आर्थिक अडचणी, पायाभूत सुविधांचा अभाव, सामाजिक मागासलेपणा आणि पर्यावरणीय संकटाशी झगडावे लागते। शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील जीवनातील फारकत ही केवळ आकड्यांची बाब नाही तर राष्ट्रीय प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे। शेती हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ असले तरी अतिवृष्टी, दुष्काळ, खराब पीक बचत, कर्जबाजारीपणा, बाजारपेठेचा अभाव, महाग रासायनिक खते यामुळे शेतकरी निराश आहे। हस्तकला, लोककला, लघु उद्योग हे पारंपरिक उद्योग बाजारपेठेतील स्पर्धा आणि सरकारी उपक्षेमुळे मरत चालले आहे। शिक्षित तरुणांसाठी रोजगार फारशी संधी नसल्याने ते शहराकडे पलायन करतात। महिला आणि दैनंदिन मजूर यांना अधिक कामाची अनिश्चितता असते। पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कमतरता ही सर्वात जास्त भीषण समस्या। बऱ्याच गावात महिलांना पाण्यासाठी मैलोन अंतर पायी कापावे लागते। सिंचनासाठी पाणी नसल्याने शेती धोक्यात येते। अनियमित वीज पुरवठा किंवा पूर्ण अभाव शेती, लघु उद्योग आणि दैनंदिन जीवनाला बाधक आहे। खड्डे, वाईट रस्ते आणि अपुरी वाहतूक सुविधा यामुळे गावे शहरांपासून तुटून राहतात। आपत्कालीन परिस्थितीत हे जीवघेणे ठरू शकते। प्राथमिक आरोग्य केंद्रे, PSC, अनेकदा डॉक्टर, औषधे आणि उपकरणाशिवाय रिकामी इमारती आहे। गंभीर आजारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते। ते मलविसर्जन, ODF आणि कचऱ्याचे व्यवस्थापन यासारख्या मूलभूत स्वच्छता सुविधांचा अभाव आहे। पण गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव, शिक्षकांची कमतरता, अपुरी सोयी आणि मुलांची शाळा सोडून जाणे हे मोठे प्रश्न। जुनाट जातीय विषमता, अस्पृश्यता आणि गरिबीचे चक्र अजूनही अनेकांचे जीवन बाधित करते। महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, लग्नाच्या वयापूर्वीच विवाह, दारूबाजीमुळे होणारे अत्याचार आणि मालमत्तेचा अधिकार न मिळणे हे गंभीर प्रश्न। वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि अंधश्रद्धांना पोषक वातावरण, मातीची सुपीकता कमी होणे, जमिनीची धूप होणे, अतिशोषणामुळे भूजल पातळी घसरत आहे। प्लास्टिक कचरा, रासायनिक अविष्ट यांची योग्य व्यवस्थापन नसते। सरकारी योजनांचा पुरा अंमलबजावणी आणि भ्रष्टाचार, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज यांना पुरेसा अधिकार आणि निधी न मिळणे, शहरीकरणाकडे झुकलेली विकास धोरणे, सामाजिक जागृती अभाव आणि परंपरागत विचारसरणी, पाण्याचे संवर्धन, जैविक शेती प्रोत्साहन, शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, फसल विम्याची प्रभावी वापर, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा, सौर ऊर्जेसारख्या नूतन ऊर्जा स्रोतांचा वापर करून 24 तासांचा विश्वासार्ह वीज पुरवठा, ग्रामीण रस्ते जोडणे व सार्वजनिक वाहतुकीचा विकास, प्रत्येक गावात पूर्ण सुविधा, डॉक्टर, औषधे असलेली आरोग्य केंद्रे उभारणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांची सुसज्जता, शिक्षक प्रशिक्षण, ग्रामीण तरुणांना रोजगारक्षम करणारी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे उघडणे, IT कौशल्य विकास मिशन, महिला स्वयंबगट्या मजबूत करणे, महिलांना शिक्षण, आरोग्यावर भर, जातीय भेदभाव विरुद्ध कठोर कायदे आणि जागृती कार्यक्रम, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे, पंचायतींना अधिक अधिकार, निधी व जबाबदारी देऊन ग्राम विकासाचे काम त्यांच्यावर सोपवणे, जलसंधारण प्रकल्प, जलयुक्त शिवार, वृक्षारोपण, जैविक शेती, कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन। ग्रामीण जीवनातील समस्या ही केवळ गावाची समस्या नसून संपूर्ण राष्ट्राच्या चिंतेची बाब आहे। सर्वोत्कृष्ट विकास हे खरे तर ग्रामीण विकासाशिवाय अशक्य आहे। या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकारी प्रयत्न, सामाजिक जागृती, तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या सर्वांची मिळून कारवाई अशक्य आहे। प्रत्येक गावाला स्वावलंबी, सुसज्ज आणि प्रगतिशील बनवणे हेच खरे राष्ट्र निर्माणाचे कार्य असेल। जेव्हा गावे समृद्ध होतील तेव्हाच भारत खरोखर जगात प्रभुत्व गाजवेल। ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे ही वेळेची गरज आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।